Hello student, good morning. मी नाटे madam. Students, today we have to learn Kepler's law. Kepler's law is the important topic. परीक्षेला 100% हा क्वेश्चन येतो आणि ह्या केपलर्सचे 3 लॉज आहेत. तर हा केपलर्स लॉ जो आहे तर बघा हा इलिप्स आहे. पहिल्यांदा इलिप्स म्हणजे काय तर बघा इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार पॉइंटचा सेट असतो. आता हा इलिप्स कसा तयार होतो कोन असेल ह्या कोनचा जर आपण तिरका छेद घेतला क्रॉस सेक्शन तिरका क्रॉस सेक्शन जर घेतला तर ह्या कोनपासून आपल्याला इलिप्स मिळतो. तर इलिप्सचे 2 फोकस असतात. आता तुम्हाला माहिती आहे की जर समजा आपल्याला सर्कल काढायचा असेल तर सर्कलला किती फोकस असतात. सर्कल आपण असा काढतो हा आपण सर्कल काढतो तर सर्कलला फोकस म्हणजे सेंटर सर्कलचा किती आहे 1 त्याला आपण सेंटर म्हणतो पण तो काय असतो फोकस हा काय आहे सर्कलचा फोकस आहे. तसं आता इलिप्स आपल्याला जर काढायचा असेल तर इलिप्स आपण कसा काढणार जिथून आपण जर सेंटर घेतला तर तो सर्कल होईल. तर इलिप्सचे जसा सर्कलला 1 फोकस असतो तसा इलिप्सला 2 फोकस असतात. आपण इलिप्सचे फोकस आधी बघूया कसे असतात ते. बघा आता इथे आपण इलिप्स कसा काढणार बघूया. इथे 2 पॉइंट आहेत. ह्या 2 पॉइंटला आपण हे 2 लाईन्स जोडलेले आहेत आणि ही दोन्ही पूर्ण एक लाईन आहे ही जोडलेली आहे. तिचे 2 भाग होतात आणि आता आपण इलिप्स कसा ड्रॉ करता येईल बघूया. इलिप्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला हे 2 फोकस असतात. या 2 फोकस पासून आपण जर समजा समान अंतरावरती जर ड्रॉ केलं तर आपल्याला काय मिळतो एक सेट ऑफ पॉइंट्स मिळतो. आता हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट्स हे ह्या 2 पॉइंट पासून कशा अंतरावर आहेत तर ह्या 2 पॉइंटच्या आता समजा इथे जर समजा आपण पॉइंट घेतला हा समजा ए पॉइंट घेतला तर ह्या ए पॉइंट पासून समजा आपण याला F1 म्हणूया ह्या फोकसला याला F2 म्हणूया. तर हा F1 आणि हा F2 हे F1 आणि F2 कसे असणार आहेत F1 प्लस F2 म्हणजे कोण तर ही जी स्ट्रिंग आहे ह्या स्ट्रिंगच्या यांच्या लेंथ इतक्या ह्या स्ट्रिंगच्या लेंथ इतका हा F1 प्लस F2 असणार आहे. आता समजा आपण बी पॉइंट घेतला इथे तर हा बी कसा असणार आहे तर F1 पासून F1 आपण काढला आणि F2 काढला तर हे डिस्टन्स ही बेरीज किती असणार आहे बघा ही बेरीज किती असणार आहे F1 प्लस F2 प्लस F2 ही किती असणार आहे ही लेंथ सुद्धा या स्ट्रिंग इतकी असणार आहे. म्हणजे हे दोघं कसे असणार आहेत इक्वल असणार आहे कारण की F1 प्लस F2 इज इक्वल टू द लेंथ ऑफ दिस स्ट्रिंग. F1 प्लस F2 इज इक्वल टू द लेंथ ऑफ दिस स्ट्रिंग. समजा आपण इथे आपण दुसरा एक पॉइंट काढला C आणि बघा आता आपण हा C पॉइंट बघा कुठे मिळतोय आपल्याला तर ह्या बरोबर हे जे डिस्टन्स आहे CF1 प्लस CF2 हे कसं असणार आहे ह्याच्या इतकंच असणार आहे कारण की आपण ही जी स्ट्रिंग अशी इतकं जे डिस्टन्स आहे ते बघा B A and C. These are the equal distance.
हे जे डिस्टन्स आहे म्हणजे ही एवढी स्ट्रिंग जी आहे त्यांची बेरीज म्हणजे हे डिस्टन्स. म्हणजेच काय की हा जो इलिप्स आहे या इलिप्सचे दोन फोकस आहेत, फोकस F1 आणि फोकस F2. आपण याला सेंटर नाही म्हणू शकत कारण की हा सेंटरला नाही आहे, पण हे काय झाले फोकस आहे. तर हा इलिप्स प्रत्येक इलिप्सला आपण दोन फोकस असतात हे बघितलं. आता यावर आधारित आपण काय बघणार आहोत, केपलर्स लॉ. केपलर्स लॉमध्ये बघा, केपलर्स लॉमध्ये पहा हा जो इलेप्टिकल पॉइंटचा सेट आहे हा आहे ऑर्बिट. ऑर्बिट कुणाचा तर प्लॅनेटचा. हा प्लॅनेट आहे, हा उपग्रह आहे सूर्याचा ग्रह आहे प्लॅनेट. आणि हा प्लॅनेट हा सूर्य आहे सन. या सन भोवती हा प्लॅनेट काय करतोय फिरतोय. आता ह्या इलिप्टिकल ऑर्बिटवरती तो फिरतोय. प्लॅनेट नेहमी इलिप्टिकल म्हणजे लंब वर्तुळाकार फिरतात. इलिप्स म्हणजे लंब वर्तुळाकार. तर आपल्या सूर्यमालेमध्ये सोलर सिस्टीममध्ये प्रत्येक प्लॅनेट सूर्याच्या भोवती रिव्हॉल्युशन करत असतो, परंतु रिव्हॉल्युशन करत असताना तो इलिप्टिकल फिरत असतो, लंब वर्तुळाकार फिरत असतो. पण प्लॅनेट जरी सूर्याच्या भोवती इलिप्टिकल फिरत असला तरी सूर्य कुठे असतो मग, तर सूर्य त्या इलिप्सच्या मध्ये कुठेही नसतो. तर त्या इलिप्सचे जे दोन फोकस असतात, समजा आता इथे आपण बघितलं की इलिप्सला किती फोकस असतात, 2, 1 आणि 2. तर सन त्या दोघांपैकी एका फोकसवर, म्हणजे इथे एक फोकस आहे समजा आणि इथे, तर एका फोकसवर सन असतो आणि सूर्य असतो. आणि प्लॅनेट कुठे असतो, प्लॅनेट हा त्या सूर्याच्या भोवतीच्या इलिप्टिकल ऑर्बिटवरती असतो. म्हणजे हाच फर्स्ट लॉ आहे. फर्स्ट लॉ काय आहे, फर्स्ट लॉ आहे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, म्हणजे हे ऑर्बिट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. प्लॅनेटचं ऑर्बिट कसं आहे, इलिप्स आहे, विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आणि सन कुठे आहे, आणि सन हा त्या इलिप्टिकल ऑर्बिटच्या एका फोकसवरती आहे. बघा, केपलर्स फर्स्ट लॉ इज द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट is an ellipse with the sun at one focus. सन एका फोकसवरती आहे. म्हणजे प्लॅनेटची ऑर्बिट ही इलिप्टिकल असून सूर्य सन त्या ऑर्बिटच्या एका फोकसवर असतो. हा केपलरचा फर्स्ट लॉ आहे. प्लॅनेटची ऑर्बिट ही इलिप्टिकल असून सन हा त्या इलिप्सच्या एका फोकसवर असतो. हा केपलरचा फर्स्ट लॉ आहे. आणि प्लॅनेट काय करतो, हा प्लॅनेट ह्या सनच्या भोवती रिव्हॉल्युशन करत असतो. ओके, दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ केपलर्स. आता आपण केपलरचा सेकंड लॉ बघूया. केपलरचा सेकंड लॉ काय आहे पाहूया आपण. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन sweeps equal areas in equal interval of time. आता काय आहे तर द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन. आता समजा हा प्लॅनेट आहे आणि ह्या प्लॅनेट आणि हा सन यांना जॉईन करणारी ही जी लाईन आहे, ही लाईन काय करते, द सन स्वीप्स इक्वल एरियाज, स्वीप इक्वल्स एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ही लाईन काय करते, इक्वल एरियाज कव्हर करते. हा इक्वल एरिया, पण कोणता इक्वल एरिया, इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. समजा हा प्लॅनेट ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा वेळ लागेल, ए बी इज द टाइम रिक्वायर्ड टू द प्लॅनेट ट्रॅव्हलिंग फ्रॉम द ए टू बी. ए टू बी पर्यंत जायला ह्या प्लॅनेटला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ जर समजा ह्या प्लॅनेटला सी टू डी पर्यंत जायला लागला असेल, म्हणजे ह्या प्लॅनेटनी ए टू बी हे डिस्टन्स ज्या वेळेमध्ये कव्हर केलेलं आहे तेवढ्याच वेळामध्ये सी टू डी हे डिस्टन्स कव्हर केलं असेल आणि त्याच वेळात ई टू एफ एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, जर हा टाइम इंटरवल सेम असेल तर त्या टाइम इंटरवलमध्ये त्या प्लॅनेटनी किती एरिया कव्हर केलेला आहे, तर समजा ए टू बी डिस्टन्स जाण्यासाठी ह्या प्लॅनेटने एवढा एरिया कव्हर केलेला आहे. ए टू बी जाण्यासाठी ह्या प्लॅनेटनी एवढा एरिया कव्हर केलेला आहे.
आणि त्याच टाईम इंटरवलमध्ये, म्हणजे हा टाईम इंटरवल तेवढाच आहे, इथून इथपर्यंत येण्यासाठी तेवढाच वेळ लागलेला आहे. आणि एरिया किती कव्हर केलेला आहे, तर हा एरिया कव्हर केलेला आहे. प्लॅनेट त्या लाईननी हा एरिया कव्हर केलेला आहे. टाईम इंटरवल काय सेम आहे. सी टू डी जाण्यासाठी जेवढा टाईम लागला आहे तेवढाच ए टू बी जाण्यासाठी लागलेला आहे, आणि तेवढाच टाईम ई टू एफ येण्यासाठी लागलेला आहे. आणि ई टू एफ येताना किती एरिया कव्हर केला आहे, तर एवढा. तर हा जो आहे हा एरिया आहे. एरियाला आपण म्हणूया ए एस बी. हा एस आहे. ए एस बी हा काय आहे, ए टू बी पर्यंत जाण्यासाठी कव्हर केलेला एरिया. नंतर सी एस डी हा काय आहे, सी टू डी इथपर्यंत जाण्यासाठी कव्हर केलेला एरिया. आणि ई एस एफ हा काय आहे, ई टू एफ इथपर्यंत येण्यासाठी कव्हर केलेला एरिया. तर जर हे टाईम इंटरवल सेम असतील, ए टू बी जाण्यासाठी लागलेला वेळ, सी टू डी जाण्यासाठी लागलेला वेळ आणि ई टू एफ येण्यासाठी लागलेला वेळ, हे तिन्ही टाईम इंटरवल जर सेम असतील तर हा एरिया पण कसा असतो, सेम असतो. एरिया ऑफ ए एस बी इज इक्वल टू एरिया ऑफ सी एस डी इज इक्वल टू एरिया ऑफ ई एस एफ. म्हणजे टाईम इंटरवल फॉर A to B, time interval from C to D and time interval from E to F are the equal, then area of ASB is equal to the area of CSD is equal to the area of ESF. हा आहे सेकंड लॉ. सेकंड लॉ काय आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे प्लॅनेटला सनपाशी जोडणारी सरळ रेषा जी आहे ती समान टाईम इंटरवलमध्ये समान एरियाज काय करते, समान एरिया स्वीप करते. समान कालावधीमध्ये समान टाईम इंटरवलमध्ये समान एरियाज ती स्वीप करत असते. हा आहे केपलरचा सेकंड लॉ. आता आपण बघणार आहोत केपलरचा थर्ड लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. बघा आता इथे डायरेक्टली प्रपोर्शनल कोण आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द पिरियड. आता आपण पिरियड कुठला, पिरियडला आपण टी म्हणूया. पिरियड कोणता, रिव्हॉल्युशन अराउंड द सन. प्लॅनेटला रिव्हॉल्युशन करण्यासाठी सनभोवती रिव्हॉल्युशन पिरियडला आपण टी म्हणूया. समजा प्लॅनेटला सूर्याभोवती, ह्या प्लॅनेटला सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी टी इतका टाइम लागतोय, समजा टी एवढा टाइम लागतोय. आणि द सन इज डायरेक्टली, हा स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, या पिरियडचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. रिव्हॉल्युशन पिरियड जो आहे त्याचा स्क्वेअर कसा असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे प्लॅनेटचं सूर्यापासूनचं जे डिस्टन्स आहे ते सरासरी अंतर. आता ह्या प्लॅनेटचं सूर्यापासूनचं हे डिस्टन्स आहे. समजा प्लॅनेट इथे पोहोचला तर हे डिस्टन्स असेल. समजा प्लॅनेट इथे पोहोचला, हे डिस्टन्स असेल. समजा प्लॅनेट इथे असेल तर हे डिस्टन्स आहे. प्लॅनेट जसा पुढे पुढे जाईल तसं डिस्टन्स हे सूर्यापासूनचं काय होत जातं, बदलत जातं व इकडे वाढत जातं. तर कोणतं डिस्टन्स, मग ॲव्हरेज डिस्टन्स धरायचं. प्लॅनेटचं सनपासूनचं सूर्यापासूनचं मीन डिस्टन्स म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स. ते काय म्हणूया आपण, त्याला आपण आर म्हणूया. मीन डिस्टन्स म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स टू द प्लॅनेट फ्रॉम सन, आपण त्याला आर म्हणूया. तर या मीन डिस्टन्सचा काय, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स म्हणजे आर क्यूब. हे दोघं कसे असतात, एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे स्क्वेअर ऑफ द रिव्हॉल्युशन पिरियड ऑफ द प्लॅनेट टू द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स टू द प्लॅनेट फ्रॉम सन. हा काय आहे, थर्ड लॉ आहे. रिव्हॉल्युशन पिरियडचा स्क्वेअर हा
मीन डिस्टन्सच्या क्यूबला कसा असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. इज द थर्ड लॉ. आता बघा, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. के कोण आहे, हा आहे प्रपोर्शनल कॉन्स्टंट आहे. आता इथे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के, हा काय येईल, त्यांच्यातला फॉर्म्युला येईल. तर केपलरचे 3 लॉ समजले. फर्स्ट लॉ इज द ऑर्बिट. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. प्लॅनेटचा ऑर्बिट हा इलिप्टिकल असून त्या इलिप्सच्या एका फोकसवर सन असतो. हा आहे फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ काय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. प्लॅनेटला आणि सनला जॉईन करणारी लाईन ही जर इक्वल टाइम इंटरवल करत असेल तर त्या इक्वल टाइम इंटरवलमध्ये ह्या लाईननी जेवढा एरिया स्वीप केलेला आहे तो एरिया पण कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे इक्वल टाइम इंटरवलमध्ये स्वीप केलेला एरिया सुद्धा इक्वल असतो. हा आहे केपलरचा सेकंड लॉ. केपलरचा थर्ड लॉ आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. प्लॅनेटला त्या सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला जो टाइम आहे टी, त्या टाइमचा स्क्वेअर हा त्या प्लॅनेटचं सूर्यापासूनचं सरळ अंतर जे आहे त्याच्या मीन डिस्टन्सच्या क्यूबला तो कसा असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. हा आहे केपलरचा थर्ड लॉ. तर स्टुडंट, आपण केपलरचे 3 लॉ बघितलेले आहेत. एक्झाम्पल येताना तुम्हाला ह्या आकृतीवरती प्रश्न विचारले जातील. तर ह्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं आहे, सन कुठे असतो, फोकसवर असतो. प्लॅनेट काय करत असतो, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो. त्यानंतर इक्वल टाइम इंटरवलमध्ये एरियाज कसे असतात, इक्वल असतात. हे प्रत्येक लॉमधला जो प्रिन्सिपल आहे तो समजून घ्या. प्रत्येक प्रिन्सिपलवरती तुम्हाला प्रश्न वेगवेगळे विचारू शकतात. डायरेक्ट केपलर लॉ लिहायला आला तर सोपंच आहे, पण प्रत्येक लॉवरती जर वेगवेगळा प्रश्न विचारला तर तुम्हाला प्रत्येक लॉ जर समजलेला असेल तर तुम्हाला हे क्वेश्चनचे आन्सर व्यवस्थित लिहिता येतील. हा क्वेश्चन 100% परीक्षेला येणारा असतो, त्यामुळे ह्या प्रश्नाला चांगलं तुम्ही करायचं आहे स्टुडंट. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.